आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींनी आपल्या 14व्या अध्यायामध्ये काय सांगितले आहे. तर स्वामी म्हणतात, सकाळी उठून श्री स्वामींचे स्मरण करावे. त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यक्रम आटपून आसनावर बसावे आणि श्री स्वामींची मनोभावे पूजा करावी. एकाग्र चित्तेने श्री स्वामींना स्नान घालून चंदनादी लेप करावा. सुगंध फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य तांबूल व दक्षिणा ठेवावी. नमस्कार करून श्री स्वामींचे नामस्मरण व प्रार्थना स्तोत्र म्हणावे. शक्य झाल्यास श्री स्वामींची सहस्त्रनामावली उच्चारून विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेल्या श्री स्वामींच्या अवतार कार्याने गायन करावे. श्री स्वामी चरणी मस्तक ठेवून आपले कुटुंबियांचे समाजाचे स्वस्थ आणि कार्य उत्तम प्रकारे पूर्णत्वास यावे याकरिता प्रार्थना करावी. संत सज्जनांना सहवास घडावा. व्यवहाराचा मर्यादित वापर करून परमार्थाचा मार्ग प्रशस्त व्हावा याकरिता प्रार्थना करावी. दर गुरुवारी उपवास करून श्री स्वामींचे पूजन करावे. प्रदोष समयानंतर उपवास सोडावा. त्यामुळे चित्तबुद्धीचं दृढ होईल, मन शुद्ध होईल. जप जापे आणि मानसपूजेद्वारे श्री स्वामींना संतुष्ट करावे. आपण स्वामी भक्त आहोत याचा अहंकार बाळगू नये. आपल्या हातून घडणाऱ्या दांभिक कृतीमुळे स्वामींचा कोप होईल आणि जाणीव ठेवून प्रत्येक श्री स्वामी भक्तांनी स्वामी कार्यात अग्रेसर व्हावे. श्री स्वामी समर्थ.